नाशिकमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज हजारो नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला। अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब मैदानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। हातात फलक आणि घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले। अनुसूचित जातींचं अ, ब, क, ड असं उपवर्गीकरण करण्यास मोर्चेकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 341 342 कलमानुसार महाराष्ट्रातील 59 जातीचा एक होमिजिनियस असा एक ग्रुप तयार केला होता आणि या सर्व 59 जातींना 13% आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं। परंतु हैदराबादच्या निवडणुकीचा जो काही जाहीरनामा भारतीय जनता पार्टीचा प्रसिद्ध झाला त्यामध्ये स्वतः मोदी साहेबांनी यांना आश्वासन दिलं की आम्ही अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणार आहोत आणि तसंच सुप्रीम कोर्टामध्ये हा सर्व या दावा दाखल झाला आणि सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्याच्या 2024च्या ऑगस्ट महिन्यात हा निर्णय दिला की त्या राज्यांनी याचा निर्णय घ्यावा, त्या राज्याने कारवाई करावी। परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंच नाही की कराच। परंतु या मनुवादी सरकारनं, या जातीवादी सरकारनं काही आमचे लहान भाऊ मातंग समाजाचे बंधू आहेत त्यांच्यातील काही लोकांना हाताशी धरून एक बोंब उठवली की पूर्वाश्रमीच्या महारांनी आताच्या बौद्धांनी आमचं आरक्षण काढले, आमची प्रगती रोखलेली। 59 जाती मधल्या कोणत्या कोणाच्या प्रगतीला आम्ही आड आलेलो नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले, आमची प्रगती झाली। आम्ही संविधान स्वीकारलं, आमची प्रगती झाली। आम्ही अंधश्रद्धा नाकारली, आमची प्रगती झाली। आम्ही शिक्षणाचा मंत्र स्वीकारला, आमची प्रगती झाली। आम्ही कोणत्याही बाबासाहेबांनी दिलेले सर्व मंत्र स्वीकारले म्हणून आमची प्रगती। आम्ही कोणालाही प्रगतीपासून रोखलेलं नाही। तरी सुद्धा आमचं म्हणणं एकच आहे की 59 जातींना तुम्ही उपवर्गीकरणाच्या निमित्तानं वेगळं करू नका, ही वज्रमूठ अशीच राहू द्या। हीच या मोर्चाद्वारे आज आम्ही सर्व 59 जातीच्या लोकांना संदेश देण्यासाठी आणि या सरकारला जागा करण्यासाठी आजचा मोर्चा आज आम्ही आयोजित केलाय। अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी विचाराचे आणि 59 जातीतील सर्व